आज साखर सोडून 10 दिवस पूर्ण झाले. नॉनव्हेज सोडून 5 दिवस पूर्ण झालेत. रोज सकाळी 5 किलोमीटर पळणे आणि मग कमीत कमी अर्धा तास योगासनं करणं हे रुटीन झालं आहे. ना चहा ना कॉफी, केवळ हिरव्या ताज्या भाज्या, त्या पण ऑर्गॅनिक. दुपारी 2 पोळ्या आणि भाजी, संध्याकाळी थोडे ड्रायफ्रूट आणि सीझनल फळं. जंक फूड पूर्ण बंद. सगळ्या वाईट सवयी सोडल्या. आता फक्त थापा मारायची सवय गेली की झालं. गण्या, आई, मला खूपच थंडी वाजते. आई, मग तुला स्वेटर देऊ का? गण्या, स्वेटर नको. पप्पांना सांगून तेवढं लग्नाचं बघ ना. आईने लातांनी तुडवला. माणसांमध्ये भांडण तर पूर्वीच्या काळात व्हायचे. आताची लोक स्टेटस टाकून एकमेकांची जिरवत आहेत. भाजीवाल्याचे लग्न होते. हनीमूनच्या रात्री बायकोच्या अंगावर पाणी टाकतो. बायको, अहो काय करताय हे? भाजीवाला, माल ताजा करतोय. एका पार्टीमध्ये ननंद आणि भावजे एकमेकींना अजिबात सोडत नव्हत्या. अगदी बसायला खुर्च्या देखील शेजारी शेजारीच पकडायच्या. कहर म्हणजे एक खुर्चीत बसू लागली की दुसरी तत्परतेने तिची खुर्ची स्वच्छ पुसून देत होती. हे पाहून जमलेले सर्वजण ननंद भावजेमधलं प्रेम पाहून खूप आश्चर्यचकित झाले. किती हे प्रेम? नंतर एकाने खोलात जाऊन चौकशी केली तर असे समजले की त्या दोघी एकमेकींच्या साड्या नेसल्या होत्या. आपली साडी मोडू नये म्हणून सारा आटापिटा चालला होता. तुम्ही कितीही श्रीमंत असू द्या, पण घरी जास्त पाहुणे आले की चहा देताना कपांचा तुटवडा येतोच. ऑनलाईन भांडण तोच जिंकतो जो विषय सोडून भलतेच रिप्लाय देऊन समोरच्याला कन्फ्यूज करतो. काल एक मेसेज आला, 21 लोकांना पाठवा, सकाळी खुशखबर मिळेल. सकाळी उठून पाहिलं तर 15 लोकांनी ब्लॉक केलं होतं. मास्क शोधून ठेवा रे भावांनो, तो पुन्हा येतोय. बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते एक्सचेंज ऑफर. राम बराच वेळ ते बघत होता. ते बघून काकू ओरडल्या, चला, ऑफर फक्त मिक्सरची आहे.